नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपल्या सुकी मटकी कशी बनवायची आहे, तर चला तर बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तर तुम्हाला कळणार नाही की सुकी मटकी कशी बनवायची आहे. तर कांदे असे छोटे छोटे बारीक स्लाइस कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर एक टोमॅटो आहे, तो पण कट करून घ्यायचा. मग त्यानंतर त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या ज्या असतील ना, त्या बारीक छोटे छोटे कट करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये ते चवीनुसार हिरव्या मिरच्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. हिरवी मिरची कट करून झाल्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. मग नंतर थोडा जिरे टाकायचं आहे. त्यानंतर जे कट केलेले कांदे आहेत, ते कांदे टाकायचे. मग ते कांदे थोडे लालसर असे फ्राय होऊ द्यायचे. थोडा गॅसचा फ्लेम वाढवून द्यायचा, जेणेकरून ते लवकर होतील. त्यामुळे कांदे असे लालसर झाले की ते चवीनुसार त्यामध्ये थोडं असं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर थोडं असं हलवायचं आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून झाल्यानंतर थोडे शेंगदाणे पण त्यामध्ये टाकायचे आहेत. शेंगदाणे टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे टोमॅटो, जे आपण कट केले होते ते टोमॅटो बी त्यामध्ये टाकून द्यायचं आणि पूर्णपणे ते हलवून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव झालं पाहिजे असं. मग नंतर कढईमध्ये असं पूर्ण शेक करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हळद पण पूर्ण हलवून घ्यायची आहे. मग नंतर चवीनुसार त्यामध्ये थोडं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर परत त्याला अजून हलवायचं आहे. ते झाल्यानंतर जे आपण मटकी आहे ती धुवून घ्यायची आहे. त्यानंतर मटकी पण त्यामध्ये टाकून द्यायची. ते टाकल्यानंतर मटकी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून आहे ना कट करून त्यामध्ये टाकून द्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये नंतर कढईवर 5-1 मिनटं झाकण ठेवून द्यायचं प्लेट. फायनली मटकी तयार झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.